महाराष्ट्र दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 6 खासदार ऑपरेशन टायगर अंतर्गत फुटलेले आहेत ते 6 खासदार 2024 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत विजयी कसे झाले होते, त्यांच्या विजयाचं गणित नेमकं कसं होतं, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख जे ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेंच्या गोटात दाखल झाले आहेत। राजश्री पाटील यांचा त्यांनी पराभव केलेल्या ते शिंदेंच्या उमेदवाराविरोधात ते उभे होते। त्यांचं मताधिक्य होतं 94,473 इतकं। हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झालेली होती। बाबूराव कोहळीकर विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर यांच्यात यात 1,08,000च्या मताधिक्यानं ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकरांनी बाजी मारली होती। परभणीमध्ये शिवसेना विरुद्ध रासप अशी लढत पाहायला मिळाली। 1,34,061च्या मताधिक्यानं परभणीमधनं संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला होता। मुंबई उत्तर पूर्व भाजप विरुद्ध शिवसेना अशी ही लढत संजय दिना पाटील यांनी 29,861 मताधिक्यानं इथे विजय संपादित केला होता। शिर्डीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईमध्ये सदाशिव लोखंडे यांच्यावरती 50,529 मतांनी मात करत भाऊसाहेब वागचौरेंनी विजय मिळवलेला। तर धाराशिवमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झालेली होती, ज्यात ओमराजे निंबाळकरांनी 3,29,846च्या मताधिक्यानं अर्चना पाटील यांचा पराभव केलेला।